आज अचानक भयानक आमच्या शेगावला जायचा प्लॅन बनला आणि तो प्लॅन सक्सेस झाला आणि रात्रीच्या ट्रेनने आम्ही शेगावसाठी निघालो, पण इकडे आल्यावर असा काहीतरी विषय झाला. तर काय म्हणता पोट्टे, मी तुमच्या तुषार पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. सकाळी सकाळी आपली गाडी काढली मस्त फिरासाठी गेलो आणि घरी आल्यावर सगळ्यात पहिले शिरोली फिरायला नेलं, कारण की त्याला फिरवणं गरजेचं आहे. आणि घरी आल्यावर तयारी केली. तुम्ही म्हणून तयारी कशासाठी केली रे बा? आता ते तयारी करून ज्याचा विषय असा होता की आमच्या शाळेतल्या पोट्ट्यांचा प्लॅन बनला होता की शेगावला जायसाठी, आणि तो प्लॅन आम्ही काय कॅन्सल केला नाही. जेव्हा बनला त्या दुसऱ्याच दिवशी सरळ आम्ही ज्यासाठी निघालो, पटकन रेल्वे स्टेशनवर आलो, इथून सगळ्या पोट्ट्यांना जमा केले, एका करून जेव्हा तिकीट काढली आणि त्यानंतर मग आम्ही सरळ निघालो प्लॅटफॉर्म गाडी जाण्यासाठी, कारण तिथंच आमची ट्रेन लागली होती. ट्रेन तर लागलीच होती. पटकन ट्रेनमध्ये बसलो. ट्रेनमध्ये बसण्यासाठी आम्हाला इतकी खतरनाक जागा भेटली का तुम्हीच पाहूंगा, एकदम दरवाजा जवळची. म्हणून मग त्या जागेचा आनंद घेत घेत आम्ही मस्त निघालो शेगावकडे जाण्यासाठी. जाता जाता मस्त मुळशी वाटम पिक्चर पाहिला थोडा वेळ. ट्रेन मस्त स्पीड धावत होती, म्हणून म्हटलं दरवाजावर जाऊन बसतो, कारण इथं बसायची मजाच काही वेगळी आहे. आता कोण कोण इथं बसून मजा घेतला ते मला कमेंट करून सांगा. थोड्याच वेळात आमचं शेगाव स्टेशन आला, आम्ही तिथं उतरलो आणि उतरलं आम्ही प्लॅनिंग केली का आता इथून जायचं कुठं. पटकन इथून आम्ही ऑटो वगैरे करून घेतला आणि सीधा निघालो आमच्या हॉटेलकडे जाण्यासाठी. रूम मध्ये येऊन फ्रेश वगैरे झालो, आंघोळ वगैरे केली, आपली तयारी केली, सरळ निघालो मग आम्ही गजानन महाराजच्या मंदिराकडे जाण्यासाठी. पटकन मंदिरामध्ये आलो, इकडून आपली चप्पल वगैरे ठेवून घेतली आणि थोडा समोर जाऊन पाहतो तर इतकी खतरनाक गर्दी होती. आणि ते गर्दी असण्याचं कारण होतं की आज गुरुवार होता आणि गुरुवारा दिवशी गजानन महाराजच्या मंदिरात खूप गर्दी होती. ही गोष्ट काही आम्हाला बरोबर माहिती नव्हती, म्हणून आम्ही मग मंदिरात गेलो. पण इथे आल्यावर आम्हाला अक्षरशः पाहायलाच भेटली, इतकी खतरनाक गर्दी होती का 4-5 तास तर आम्हाला दर्शनासाठीच लागणार होते. म्हणून मग आम्ही ठरवलं का दुसऱ्या दिवशी जाऊन दर्शन करून घ्या. आता पुढे काय काय झालं आम्ही पार्ट 2 पाहिला का, तोपर्यंत तुमच्या फॉलो वगैरे करून घ्या.